Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जावास्क्रिप्टचे ऑपरेटर आणि त्याच्या कॅटेगरीज बद्दल माहिती घेतली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज होतात. त्याच्यात पहिली होती युनरी, दुसरी होती बायनरी आणि तिसरी होती टर्नरी. असे 3 प्रकारचे ऑपरेटर होते. आज आपण त्याच्यामधली बायनरी ऑपरेटर बद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी आपण आपली फाईल बनवू. फाईलला नाव दिलं मी binary.html. आता सगळ्यात आधी आपण बायनरी मधलं काय बघणार आहोत तर अरिथमेटिक ऑपरेटर्स. आता अरिथमेटिक ऑपरेटरचा वापर कुठे होतो? ज्या वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे असतील, साध्या गणिती क्रिया जर आपल्याला करायच्या असतील प्रोग्रामिंग मध्ये, तर आपण अरिथमेटिक ऑपरेटरचा वापर करतो. अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये कुठले ऑपरेटर येतात तर प्लस, आपल्याला काही बेरीज, आपल्याला जर काही बेरीज वगैरे करायची असेल, मायनस, सबस्ट्रॅक्शन म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन साठी आपण ॲस्टेरिस्कचा वापर करतो. भागाकारसाठी म्हणजे डिव्हिजनसाठी स्लॅशचा वापर करतो. त्याच्यानंतर मॉड्युलस डिव्हिजनसाठी पर्सेंटचा वापर करतो आणि पॉवरसाठी डबल ॲस्टेरिस्कचा वापर करतो. एवढे 5 टाईपचे अरिथमेटिक ऑपरेटर्स आपल्याला यूज करता येतात. तर याच्यामधले आपण काही बघू. मी तुम्हाला काहींचे एक्झाम्पल करून दाखवतो. बाकी जे असतील ते तुम्ही स्वतः ट्राय करायचे आहेत आणि जर नाही आलं तर कमेंटमध्ये मला विचारा, मी तुम्हाला कमेंटमध्ये ते एक्सप्लेन करून देणार. तर सगळ्यात अगदी आपल्याला बघायचं आहे प्लस. समजा आपण इथं डॉक्युमेंट स्क्रिप्ट टॅगचा आतमध्ये घेतला आपण डॉक्युमेंट डॉट राईट. आता आपल्याला 2 संख्यांची बेरीज करायची. मग सगळ्यात आधी आपल्याला काय लागेल 2 संख्यांची बेरीज करण्यासाठी तर 2 ऑपरंड्स लागतील आणि एक ऑपरेटर लागेल. मग इथं आपण आधी घेणार, समजा आपण एक व्हेरिएबल घेतला, त्याला नाव दिलं a, व्हॅल्यू असाइन केली 10 आणि दुसरा व्हेरिएबल b घेतला आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली समजा 23 काहीतरी दिली. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांची ऍडिशन करायची, बेरीज करायची. मग आपण काय करणार a प्लस b या पद्धतीने आपण दिलं आणि साईडला आपण br टॅग घेऊन घेतला. याच्या नंतरचं जे काय असेल ते खालच्या लाईनला आलं पाहिजे. याला सेव्ह केलं, प्रोग्रामला रन करू. हे बघा आला 33 आन्सर, उत्तर आलं 33. म्हणजे 2 संख्यांची आपण बेरीज केली, 10 प्लस 23 इक्वल टू 33. समजा तसंच आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. डॉक्युमेंट डॉट राईट, या ठिकाणी आपण घेतलं a मायनस b. सेव्ह केलं, पुन्हा रन केलं. 10 मधून 23 वजा केले तर -13 उत्तर येतं आपलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला ते म्हणजे मल्टिप्लिकेशन. समजा आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा आहे तर आपण गुणाकारासाठी वापरतो ॲस्टेरिस्कचं सिम्बॉल. आउटपुट चेक केलं, बघा 230, 23 गुणिले 10 230 या प्रकारे. आता आपण 3 बघितले, पुढचे तुम्ही 3 ट्राय करून बघा. नाही जमलं तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवणार. ओके, हे झालं आपलं पहिलं अरिथमेटिक ऑपरेटर्स. दुसरं असतं आपलं रिलेशनल ऑपरेटर्स. आता रिलेशनल ऑपरेटर्स म्हणजे काय, ज्या वेळेस आपल्याला काहीतरी रिलेशन चेक करायचे असेल, म्हणजे हा एखादी व्हॅल्यू आहे ती याच्यापेक्षा मोठी आहे का, लहान आहे का, त्याचा बरोबर आहे का, हे जर आपल्याला चेक करायचे असेल तर आपण रिलेशनल ऑपरेटरचा वापर करतो. आता ते कसं, समजा इथं घेतलं आपण पहिले रिलेशनल ऑपरेटर्स. ओके, आता रिलेशनल ऑपरेटर्स कुठले आपल्याकडे तर याच्यामध्ये आपल्याकडे ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, त्याच्यानंतर इक्वल, नॉट इक्वल, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू या प्रकारे आपण यूज करतो. आता हा इक्वल, डबल इक्वल वाला आणि इथं 3 इक्वल, यांच्यामध्ये फरक काय, तर हा एक इक्वल चेक करतो आणि हा एक्झॅक्ट इक्वल चेक करतो. ते कसं बघा, आपण आता खाली एक्झाम्पल बघूया याचं. पण हे पण मी तुम्हाला काही करून दाखवणार, काही तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. सगळ्यात आधी आपण काय केलं, इथं आलो, आपण 2 वरती व्हेरिएबल तर घेतलेलेच. ओके,
त्याच्यावर आपल्याला इथं काहीतरी चेक करायचे. जसं मी इथं चेक केलं, डॉक्युमेंट डॉट राईट ए ग्रेटर दॅन बी आहे का, आहे का? आन्सर केला, हे बघा फॉल्स. ए हा बी पेक्षा मोठा आहे का, नाहीये ना, म्हणून आन्सर दिलं फॉल्स, नाहीये बघ. असं समजा आपण इथं चेक केलं, ए लेस दॅन बी आहे का, ए हा बी पेक्षा लहान आहे का, हो आहे, हे बघा आलं ट्रू. या पद्धतीने म्हणजे जसं आपण इथं रिलेशनल ऑपरेटर यूज करणार त्या प्रकारे आपल्याला आन्सर मिळणार. समजा आपण इथं चेक केलं, ए इक्वल इक्वल बी आहे का, ए इक्वल बी आहे का, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू सारखी आहे का, तर नाहीये, म्हणजे आपल्याला काय आन्सर मिळेल, फॉल्स. हे बघा आलं फॉल्स. समजा मी एक काम केलं, या ठिकाणी बी घेतला पण याला स्ट्रिंग मध्ये दिली आपण व्हॅल्यू 10. आता हे ए इक्वल बी आहे का, ए इक्वल टू बी आहे का, ए आणि बी ची व्हॅल्यू सारखी आहे का? जर असं बघायला गेलं तर व्हॅल्यू सारखी आहे, पण जर तुम्ही डेटा टाईप प्रमाणे बघितलं तर ए हा काय इंटिजर आहे म्हणजे नंबर आहे आणि बी हा स्ट्रिंग आहे, त्या हिशोबाने ते सारखे नाहीयेत. पण आपण समजा फक्त ए इक्वल बी केलं, याचा आन्सर जर घेतलं, बघा काय दिलं त्याने, दिलं ट्रू. नाही भाऊ एकच आहे, त्याने काय केलं फक्त व्हॅल्यू चेक केली. पण समजा आपल्याला तसं डेटा टाईप वगैरे पण त्याने चेक केलं पाहिजे. आपण समजा इथं 3 इक्वल लावले, सेव्ह केलं, आता बघा आता काय आन्सर देणार तो, फॉल्स. आलं फॉल्स. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पूर्ण व्हॅल्यू ऍक्युरेट मॅच हवी असेल तर आपण ट्रिपल इक्वलचा वापर करायचा, नाही तर मग डबल इक्वल आपण यूज करू शकतो इक्वल टू साठी. हे झालं आपलं रिलेशनल ऑपरेटर. याच्यातले पण आपण काही बघितले, काही तुम्ही स्वतः ट्राय करायचे. त्याच्यानंतर तिसरा टाईप होता आपला याचा आतमध्ये, तो म्हणजे लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, आता लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये कुठले कुठले येतात, एक येतो तुमचा अँड, दुसरा येतो ऑर, आणि तिसरा काय येतो तो नॉट. नॉट साठी आपण एक्सक्लेमेशन वापरतो, उद्गारवाचक चिन्ह. ओके, आता हे आपल्याला कधी कंडिशन आपल्याला जर चेक करायची असेल तर आपण याचा वापर करणार. म्हणजे जर आपल्याला एकाच प्रोग्राममध्ये 2 कंडिशन चेक करायचे असेल तर आपण यांचा वापर करणार. ते कसं, तर बघा इथं आपण खाली आलो, या ठिकाणी आलो. आता आपल्याला काय करायचंय, तर कंडिशन चेक करायची. समजा आपल्याला असं चेक करायचंय, डॉक्युमेंट डॉट राईट ए ग्रेटर दॅन 5 आहे का, हाय, बरोबर. अजून आपल्याला असं पण चेक करायचंय, डबल कंडिशन चेक करायचं, अँड ए लेस दॅन 15 आहे का. काय वाटतं तुम्हाला, कंडिशन दोघं ट्रू होत आहे. आता बघा इथं आपण काय कंडिशन दिली, ए हा 5 पेक्षा मोठा आहे का, हाय. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन दिली, ए हा 15 पेक्षा लहान आहे का, हाय. जर आपण याला आन्सर बघितलं, बघा काय दिलं त्याने, ट्रू दिलं. ओके, ट्रू कशामुळे दिलं, तर याच्यात दोघं कंडिशन बरोबर झाल्या. आता मी काय करतो, या ठिकाणी ए ग्रेटर दॅन 11 आहे का, हो आहे का, 11 पेक्षा मोठा आहे का, नाहीये, म्हणजे पहिली कंडिशन आपली फॉल्स झाली. तर हा काय करेल, तर दुसरी कंडिशन हा चेकच नाही करणार. हे बघा काय दिलं त्याने, फॉल्स. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला कंडिशन चेक करायची असेल, एकापेक्षा जास्त कंडिशन चेक करायची असेल, तर आपण ह्या लॉजिकल ऑपरेटरचा वापर करू शकतो. सेम तुम्ही ऑर आणि नॉटचा ट्राय करून बघू शकता. त्याच्यानंतर असतो आपला असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर्स. आता असाइनमेंट ऑपरेटर्स काय असतात, तर ज्या वेळेस आपल्याला व्हॅल्यू असाइन करायची असेल तर आपण असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करणार. आता ते कसं करायचं, आता बघा आपण काय केलंय, इथं आपण 2 व्हेरिएबल घेतले, ए इक्वल टू 10, बी इक्वल टू स्ट्रिंग मध्ये 10. आता आपल्याला यांना असाइनमेंट व्हॅल्यू कशी यूज करायची ते आपल्याला इथं बघायचं. बघा आपण काय केलं, ए इक्वल टू ए प्लस 10 दिलं. ओके, आणि याला आपण प्रिंट करू, डॉक्युमेंट डॉट राईट एला प्रिंट केलं. तर बघितलं काय आलं, व्हॅल्यू 20 आली. म्हणजे यानं काय केलं, तर ह्या 10 व्हॅल्यू मध्ये ह्या 10ला प्लस केलं. आपण सहसा असं लिहितो, पण हे जर आपण वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तर आपण असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करू शकतो. ते कसं, हे आपण कसं लिहिणार, ए प्लस
इक्वल टू 10 असं आपण लिहिलं. सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं, बघा आलं 20 बरोबर. फरक काय झाला, या ठिकाणी आपण काय करतोय, ए इक्वल टू ए प्लस 10 म्हणजे ए या व्हॅल्यू मध्ये ए प्लस त्याचा 10 ऍड करून इथं हे करतो. त्याच्या ऐवजी आपण काय केलं, हा ए आणि हा एकच आहे ना, मग इथं आपण काय केलं, डायरेक्ट ए प्लस लिहून दिला आणि इक्वल टू 10 करून दिला, म्हणजे ही व्हॅल्यू त्या 10 मध्ये प्लस होऊन गेली. त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. मग याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या असाइनमेंट ऑपरेटर यूज करू शकतो, तर जे आपण अरेथमॅटिक मध्ये बघितले ते आपण या ठिकाणी आपल्याला यूज करता येतात. जसं इक्वल टू, मॉड्युलस इक्वल टू, ऍस्टेरिक इक्वल टू, डबल ऍस्टेरिक इक्वल टू, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, सगळे आपण यूज करू शकतो. ओके, हे असतात आपले असाइनमेंट ऑपरेटर. आणि नेक्स्ट असतं आपलं ते म्हणजे, आता तुम्ही यूज कसे करू शकतात, तर आपण यूज करू शकतो प्लस इक्वल टू, त्याच्यानंतर मायनस इक्वल टू, त्याच्यानंतर तुमचं मॉड्युलस इक्वल टू, ऍस्टेरिक इक्वल टू, डबल ऍस्टेरिक इक्वल टू, या पद्धतीने तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो आपला तो म्हणजे कॉन्केटिनेशन ऑपरेटर. आता कॉन्केटिनेशन ऑपरेटर म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला स्ट्रिंग कॉन्कॅट करायचे असतील त्यावेळेस याचा वापर केला जातो. त्यासाठी एकच ऑपरेटर असतो, तो म्हणजे प्लस, हा वाला. आता हा प्लस ऑपरेटर आपण अरेथमॅटिक मध्ये पण बघितला. हा नेमका कॉन्केटिनेशनच होणार. हे कशावरून, आता बघा याचं सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो मी. ज्या वेळेस दोघं नंबर असेल, म्हणजे दोन व्हॅल्यू ज्या आपण असाइन केल्या असेल, दोन व्हॅल्यू ज्या आपण प्रोव्हाइड केल्या असतील, त्या जर दोघं नंबर फॉर्मॅटमध्ये असेल तर हा त्याचे ऍडिशन करतो. आणि दोघांपैकी एक जर स्ट्रिंग असेल तर हा कॉन्केटिनेशन करतो. म्हणजे याची कंडिशन काय आहे, ज्यावेळेस आपल्याला दोन व्हॅल्यूला कंबाईन करायचं असेल तर त्याच्यापैकी एक हा स्ट्रिंग असला पाहिजे तर तो कॉन्केटिनेशन करतो. फॉर एक्झाम्पल आपण खाली आलो, आता बघा ए इक्वल टू काय आहे 10 आणि बी इक्वल टू पण 10च आहे, पण 10 कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेतला आपण, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. आता आपल्याला कॉन्केटिनेशन करायचं आहे. कॉन्केटिनेशन कसलं करायचं आहे आपल्याला, तर ए आणि बीचं मी काय केलं, इथं डॉक्युमेंट डॉट राईट ए प्लस बी घेतला, सेव्ह केलं, आउटपुट जर चेक केलं, बघा काय आलं 10. त्याने ऍडिशन केलं का, नाही, त्याने कॉन्केटिनेशन केलं. पण हीच व्हॅल्यू जर आपण याला स्ट्रिंग मध्ये न देता नंबर मध्ये दिली, सेव्ह केलं, रन केलं, काय आलं आन्सर 20 आलं. म्हणजे ज्यावेळेस आपण सिंगल स्ट्रिंग असतील, दोघं जर स्ट्रिंग असतील किंवा दोघांपैकी एक स्ट्रिंग असेल तर तो कॉन्कॅटिनेशन करणार, म्हणजे काय करणार, दोघांना कंबाईन करणार. आणि जर दोघं इंटिजर असतील तर तो दोघांचे ऍडिशन करणार. हे होते आपले अरेथमॅटिक ऑपरेटर्स. जर तुम्हाला यासाठी काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी तुम्हाला ते तुमचे काही प्रश्न असतील ते सोडवेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.